मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार अशी घोषणा केली आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तजवीज करण्यात येत असून जिल्हा आणि ग्रामीण बँकांमधून सध्या 67% कर्ज वाटप होत असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रीयकृत बँकांनीही 80% कर्ज वाटपाचं लक्ष्य पूर्ण करावं असे निर्देश देण्यात आले। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेच स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पाऊस तसेच खटटंचाईचे खरीपासमोर आव्हान असून आढावा बैठकीमध्ये चिंता व्यक्त केली जाते। राज्यामध्ये अवर्षणाचे संकट असू शकते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आचारसंहितेमुळे कर्जमाफीला अडथळा, मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले बघा। कर्ज पुरवठ्याबाबत बँकांना सुद्धा दम देण्यात आलेला आहे। कर्जमाफीची घोषणा विधान परिषद निवडणुकीआधी केल्याने वितरणाबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। सध्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे अंमलबजावणीसाठी गरज लागली तर निवडणूक आयोगाकडे परवानगी घेऊ अशा प्रकारचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। 10 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे। नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्याकडून माहिती देण्यात आली। थकीत एफआरपी देण्यास सुरुवात झालेली असून कारवाईच्या भीतीने 15 दिवसांमध्ये 369 कोटी रुपये जमा करण्यात आले। निर्यात बंदीनंतर दरामध्ये पडझड झाल्याचे चित्र दिसून येते। नीरा बाजार समितीमध्ये गुळाला 4525 रुपये असा दर मिळतोय। विदर्भाची भट्टी आणखी 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ब्रह्मपुरीचा पारा 47.1 अंशावरती। देशभरामध्ये उष्णतेची लाट, उत्तर भारतामध्ये लाहीलाही होते। यंदाच्या खरीप हंगामावरती एल निनोचे गंभीर सावट असून राज्यामध्ये 88% पाऊस झालेला आहे। विदर्भ, मराठवाड्यामध्ये आवर्षण संकट, सरकार अलर्ट मोडवरती। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी ही होणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। डॉक्टर मनोज शिरुरेला अखेर अटक करण्यात आली। लातूरामध्ये सीबीआयची झाडझडती घेण्यात आली। सीबीआयकडून तपासाला वेग आलेला आहे। पेपर सेटर पीव्ही कुलकर्णी याच्याशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होतोय। अटकेतील सर्व आरोपींना पुण्यामध्ये आणलेले असून सर्वांचे आर्थिक लागेबंद आणि संबंधाची होणार चौकशी। देशांतर्गत बाजारामध्ये कापूस उत्पादनाचे आकडे दर दबावामध्ये असून आवाजावी अंदाजावरती भर दिली जाते। शुल्क रद्द करणे, आयात वाढवण्यासाठी वापर। सिव्हिल पडताळणी न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या, कर्ज वाटप गांभीर्याने घ्या। राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले। महाविस्तार 2.0 ॲप्लिकेशन सुरू। महागड्या पेट्रोलवरती इलेक्ट्रिकचा शॉक बसतोय। मध्यमवर्गीयाची ई वाहनांकडे धाव घेतली जाते। विक्रीमध्ये मोठी वाढ झालेली असून आता प्रत्येक घरामध्ये एक इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा वाढतोय ट्रेंड। पेट्रोल डिझेल हे 14 रुपयांनी मागणार असून तेल कंपन्यांना दररोज होतोय 750 कोटी रुपयांचा तोटा। वाहन उद्योगास मंदीची भीती। उद्दिष्ट ठरले असून यंदाच्या खरीपामध्ये होणार 1320 कोटींचे कर्ज वाटप। 1.37 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्जाचा लाभ। 50,927 शेतकऱ्यांना 597 कोटींचे कर्ज वाटप होणार। घरकुल लाभार्थ्यांच्या नावावरती वाढूघाटांवरती अतिरिक्त वसुली। शासनाची 5 ब्रास मोफत वाढू योजना ही कागदावरतीच, भरणा, मजुरी, वाहतुकीच्या नावाखाली पिळवणूक होते। घरकुल लाभार्थ्यांची वाढली अडचण। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक अनुदान द्या। शेतकऱ्यांना आधार मिळेल। 50,000 रुपयांपेक्षा अधिक अनुदान देण्याची मागणी केली जाते। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते। किसान काँग्रेसची सरकारच्या कृषी धोरणावरती टीका केली जाते। बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर कृषी निविष्ठांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। भाडेपट्ट्यावरती शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार। 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती तोंडी संमतीने व्यवहार होत होते। मनरेगामधील भ्रष्टाचार हा सामाजिक अंशनातून उघड होणार। 18 मे ते 30 जून दरम्यान विशेष मोहीम। अकोला जिल्ह्यामध्ये कागदपत्रांची सखोल तपासणी होणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये महागाईचा दुसरा धक्का बसलेला असून किचननंतर घरबांध सुद्धा महागलेला आहे। स्टील, सिमेंट, वाळू, प्लॉटिंग, भाडे आणि व्यापारी जागांच्या दरांनी मध्यमवर्गाचे अंदाजपत्रक कोलमडलेले आहे। टंचाईच्या अफवांनी पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहे। प्रशासनाकडून इंधन मुबलकचा दावा केला जातोय। शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र नियोजनाची गरज अधोरेखित। नाफेडचा हरभरा रस्त्यामध्येच गिळंकृत केला जातोय। 300 सीसीमध्ये अडकले अफाराचे चक्र। 270 क्विंटल हरभऱ्याच्या अफरातफरीचा पर्दाफाश। ट्रक चालकासह 5 जण जेरबंद करण्यात आले। बैलजोडीवरती भारी पडली ट्रॅक्टरची हॉर्स पॉवर। शेतकऱ्यांची यांत्रिक शेतीकडे होते वाटचाल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,33,000 शेतकऱ्यांच्या हाती AI तंत्रज्ञान असून प्रत्यक्ष वापर किती होतोय? तंत्रज्ञान उपलब्ध असून पण मात्र उपयोग मर्यादित होतोय. प्रशिक्षणाची गरज अधोरेखित. सोलर पंप नादुरुस्त, पाण्याअभावी केळीचे पिके सुकू लागली. नुकसान भरपाईसह मोटार दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते. 27 एप्रिल रोजी महावितरणाकडे तक्रार केली होती. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरती चर्चा करून तोडगा काढणार, नाफेडच्या केंद्रीय समितीकडून आश्वासन देण्यात आले. खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेकडून 230 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. यंदाही 400 कोटींच्या वर आखला जाणार. थकीत कर्ज भरण्यासाठी मात्र शेतकऱ्यांची टाळाटाळ होते. खतांचा साठा असल्याचा दावा, प्रत्यक्षामध्ये अनेक ठिकाणी टंचाई भासते. रासायनिक खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढलेली आहे. नैसर्गिक खताला प्रतिसाद हा कमीच मिळतोय. कळवण तालुक्यासाठी 15,495 मेट्रिक टन खतसाठा. नाफेड अधिकाऱ्यांची उमराणे तसेच देवडा बाजार समितीला भेट दिली जाते. कांदा खरेदीचा आढावा, गुदाम क्षमता, बाजारभावांची घेतली माहिती. इगतपुरी तालुक्यामध्ये 93% क्षेत्रावरती होणार भाताची पेरणी. गतवर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक पेरणी. खरीपातील खतांसाठी सूक्ष्म नियोजन. पहिल्याच दिवशी पोर्टल ठप्प असून 23 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 11वी प्रवेश अर्ज भरण्यासाठी लोड वाढवल्याने सिस्टम ठप्प झालेले आहे. मनरेगा जाणार, नवी योजना येणार. 31 मेपर्यंत किती कामे पूर्ण होणार? ग्रामपंचायतचे पुनर्तत्वासाठी प्रयत्न, जोडले विकसित भारत 2047 या राष्ट्रीय विजनशी. 5,012 प्राध्यापकांच्या भरतीसाठी DHE NOC पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. महाविद्यालयांना थेट NOC मिळणार. युजर व पासवर्ड देण्याची सुरुवात झालेली आहे. इराणवर पुन्हा हल्ले करण्यावरून ट्रम्प नेतान्याहूमध्ये तीव्र मतभेद. दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरील संवादामध्ये मोठा वादंग झाल्याची चर्चा. मोकाट कुत्रे तोडतायत दररोज 50 जणांचे लसके. ठोस निर्णय कधी घेतला जाणार? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रुग्णांमध्ये 20 ते 30% ही लहान मुले आहेत. अनुदानित खतांची लिंकिंग करण्यास कंपन्यांना मनाई आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रामध्ये निर्णय घेण्यात आला. कारवाईचे निर्देश. पीक विम्यासाठी महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको. आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला. घोषणांनी महामार्ग दणाणला. वसमत परिसरामध्ये 3 कोटींचा निधी फस्त करून तरीसुद्धा आंबागाव हे तहानलेलेच आहे. जलजीवन मिशनचे काम अजूनसुद्धा अपूर्ण आहे. भर उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांवरती पाण्यासाठी भटकंतीची वेळ आलेली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते. महावितरणमध्ये प्रभारी राज, विजेचा बोचवारा, ग्राहक त्रस्त झालेले आहे. पैशांशिवाय काम होईनात. अभियंते गायब झालेले आहे. कर्मचाऱ्यांची मजुरी वाढल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे. मंठ्यामध्ये रास्ता रोको, भोकरदनला फवारणी पंप सुरू करून आंदोलन करण्यात आले. इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहे. जालन्यामध्ये आंदोलनाचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसकडून निवेदन सादर करण्यात आले. चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेला असून ज्वारीचा कडबा 3,000 रुपये शेकड्याने विक्रीला आलेला आहे. दुग्ध व्यवसाय अडचणीमध्ये, पशुपालकांवरती संकट. एल निनोच्या संकटामुळे यंदा कोणती पिके घेता येणार? कमी पर्जन्यमानाचा हवामान खात्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पीक पद्धती बदलावी लागणार. कमी पाण्यावरील पिके घेण्याचा सल्ला दिला जातोय. सूर्याचा प्रकोप, मांजरा व तेरणामधून दररोज 40 कोटी लिटर पाण्याची वाफ होते. पाटबंधाराचे तांत्रिक विश्लेषण, उपसा व बाष्पीभवनामुळे दररोज सरासरी 100 कोटी लिटर पाणी होते. प्रकल्पामधून कमी. पीक कापणी आधारित 978 कोटींचा विमा हवा. आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. 14 मंडळे वगळली जाणार. भूम तालुक्यामध्ये जलक्रांतीचा वेग. पावसाळा 143 जलतारा पूर्ण. भूजलवाढीसाठी तालुका प्रशासनाची धडाकेबाज मोहीम. 27 गावांना वादळी तडाखा. 44 कुटुंबाचे संसार उघड्यावरती. पंचनामा करण्यात आला. 96 गोठ्यांची पडझड झालेली असून 21 जनावरांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. 20 काम कोसळल्याने वीज पुरवठा ठप्प झालेला आहे. सुरुवातीला एकाच गणवेशावरती भागवावे लागणार. 80%च निधी मिळाला. पहिल्या दिवशी मिळाला म्हणून धडपड. 10 लाख क्विंटलने वाढवा धान खरेदीची मर्यादा. राजकुमार बडोले, छगन भुजबळ यांनी दिले निवेदन. अर्धवट पानंद रस्ते, शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहे. बरोडा शिवारातील हा प्रकार घडलेला असून उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी केली जाते. 30,520 हेक्टरमध्ये विविध पिकांचे नियोजन झालेले असून रासायनिक खतांचा 50% साठा उपलब्ध. शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुरघास यंत्राचे वाटप करण्यात आले. इच्छुक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन केले जात आहे. रोज हजारो लिटर तेलावरती ताव. 10% कपात करणार का नागरिक? नागरिकांना इंधन बचतीसह दैनंदिन आहारातील खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे केले जाते आवाहन.
सोमवारपासून मिळणार पात्र शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज. राज्य बँकेने निधी केला वरता. हवे होते 543 कोटी, मिळाले 280 कोटी. विविध शाखांमध्ये पात्र शेतकऱ्यांसाठी कारवाई. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे आहे. अचानक वादळी वातावरण तयार झालेले असून पावसाला सुरुवात झाली. पीक उत्पादन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी राज्यामध्ये भारी. निकाल जाहीर झालेला असून सोयाबीन, भात, भुईमूग, नाचणीमध्ये मिळवला अव्वल क्रमांक. बाजारपेठेमध्ये केळीची उपलब्धता घटल्याने भावामध्ये तेजी. जामनेर, सोपळा व शहाद्यामधून आवक थांबलेली आहे. कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्या. खरीपाची लागवडीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेच उभा. टोमॅटो पिकावरती रोगाचा हल्ला. फवारणीनंतर सुद्धा नियंत्रण नाही. मिश्र फवारणी टाळणे गरजेचे आहे. 20 वर्षांनंतर मनरेगा इतिहास जमा. नव्या जी-रामजी योजनेची अंमलबजावणी. नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. पारदर्शकतेवरती भर. बायोमेट्रिक हजेरी, जिओ टॅगिंग अनिवार्य. इंदापुरामध्ये 1737 कामे अपूर्ण असून प्रशासनाची धावपळ होते. रोहिणीच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले असून मान्सूनच्या आशेने कामामध्ये वेग आलेला आहे. 25 मेपासून रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ होणार. बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग तसेच अंदमान निकोबार बेटापर्यंत मान्सूनची आगीकूच झालेली आहे. आद्रा नक्षत्राचे आव्हान गाढव असल्याने पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवली जाते. कांदा बटाटा आडत्यांचा आता डाळिंब यार्डाला विरोध होतोय. मार्केट यार्डाच्या गेट क्रमांक 4 जवळ डाळिंब यार्ड नको, आडत्यांचे प्रशासनाला पत्र. चाळीमध्ये कांदा सडलेला असून कर्जाचा डोंगर वाटला. निसर्गाचा लहरीपणा, बाजारातील अनिश्चितता आणि वाढत्या महागाईच्या कात्रीमध्ये शिरूरचा कांदा उत्पादक सापडलेला आहे. वारंगा फाटा येथे शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शासनाविरोधामध्ये केली घोषणाबाजी. सरकारने कांद्याचे भाव जाहीर केले, पण कांदा विकायचा तरी कुठे? शेतकऱ्यांसमोर नवीन प्रश्न उपस्थित झालेला आहे. खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते. जालना जिल्ह्यामध्ये 84,227 महिला लखपती झालेला असून उमेदचा लखपती दिदी उपक्रम जालना तालुका आघाडीवरती. महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार. वाहनांची संख्या वाढली. चार्जिंग सेंटरची मात्र बनवा. इंधन दरवाढ, टॅक्स माफीमुळे कल वाढलेला आहे. टॅक्सच्या सुट्टीमुळे कल वाढलेला आहे. गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी 14.50 कोटी खर्च. सल्लागार संस्थेचा आर्थिक अहवाल महानगरपालिकेला सादर केला. गॅससाठी महिलांची दिवसभर फरफट होते. बुकिंग करून सुद्धा सिलेंडर न मिळाल्याने महिलांचा संताप व्यक्त होतोय. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी. शाश्वत सिंचन शेततळे योजना ठरणार संजीवनी. 75,000 अनुदान. 2 प्रकारमध्ये 8 आकारमानांची निवड. वाकुर्डे बुद्रुक योजनेचे आवर्तन वाढवा. शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. शिराळा तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. शाहूवाडीमध्ये भात पेरणीची लगबग. कुशल भात पेरके मजुरांसाठी मोठी टंचाई. संकरित बियाण्यांची वाढती मागणी. खरीप पेरणीचा वेग मंदावला. डिझेल टंचाईचा परिणाम होतोय. धुळवा पेरणी पूर्व मशागतीचे कामे रखडले. शेतकरी चिंतेमध्ये. बोगस कांदा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान होते. कंपनी सहसंचालकासह कृषी सेवा केंद्र चालकांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल. अवकाळी नुकसान भरपाईसाठी प्रशासनाची 21 कोटी रुपयांची मागणी केली जाते. अंतिम अहवाल सादर करण्यात आला. नगर जिल्ह्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. खरीप हंगामावरती अल निनोचे सावट असून राज्यामध्ये सरासरी 88% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कर्ज न फेडल्यास मोबाईल आता लॉक होणार. आरबीआयचा बँकांसाठी नवा नियम लागू करण्यात आला, पण ग्राहकांना सुद्धा मिळणार मोठे संरक्षण. नागरी सहकारी बँकांच्या कर्जाच्या पुनर्रचनेबाबत महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे पाऊल सुरक्षितता कायम ठेवण्याचा उद्देश. किनवट कंधारमधील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 22.32 कोटींपैकी केवळ 10.22 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले.